हे सुद्धा आम्ही ठरवलं. वक्फ बोर्डाला 10 कोटी देण्यात आलेले आहेत, त्यापैकी 2 कोटीची रक्कम अदा करण्यात आलेली आहे. त्यावर आता विश्व हिंदू परिषद आणि इतर ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी आक्षेप नोंदवलेला आणि या वक्फ बोर्डाचा निधी रद्द करावा अशी मागणी केली. नाही, हे तुष्टीकरणाची भाषा नेहमीच विश्व हिंदू परिषद म्हणणार नाही मी, पण भारतीय जनता पक्षाचा एजेंडाच आहे तो. सरकारने दिले असेल, 3 लोकांचं सरकार आहे, पण वक्फ बोर्डाला जागा दिली असेल, मुस्लिम समाजाच्या काही निर्णयासाठी जागा दिली असेल, तर त्यामध्ये एवढा आकार तांडव करायची काही गरज नाही. आपण रामदेव बाबाच्या त्या कंपनीला 1 रुपये दराने जर हजारो कोटीची जागा देऊ शकतो, ते तिथे कोणी बोलायला तयार नाहीत. बोगस प्रोडक्ट आहेत सगळे. त्या संदर्भात अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे हे सगळे जे गोष्टी आहेत हे पुन्हा जातीय जे आग आहे तो ती भडकवण्याचा त्यांचा प्रयत्न असं मला वाटतो. आणि सरकारने दिलेला निर्णय आहे तो विश्व हिंदू परिषद म्हणावं किंवा RSS म्हणावं, त्याला विरोध करावं, ही नैतिकतेला धरून नाही तर ही अनैतिकता आहे असं माझं मत आहे. अजितदादांच्या शिखर बँक घोटाळ्याला क्लीन चिट देण्याच्या विरोधात अण्णा हजारेंनी हायकोर्टाचा दार ठोठावलेल्या कोर्टात त्यांनी याचिका दाखल केली. झोपी गेलेले जागे झाले एवढाच त्याचा आता अर्थ होतो. जयंत पाटील यांनी आता मागणी केली की आम्ही मोठ्या प्रमाणात निवडणुका लढवू विधानसभेमध्ये. खरं तर स्ट्राईक रेट त्यांचा चांगला होता लोकसभेत, त्यानंतर त्यांची एक बळकटी मिळालेली आहे त्यांच्या या सगळ्याला, आणि त्यामुळे ते अशा मागणी करतात. नाही, तो चर्चा प्रत्येक पक्षाचा नेता करत असतो, परंतु त्याही वर हायकमांड आहे. एक शिवसेना सोडली उद्धवजी तर सगळ्यांचे हायकमांड वर आहेत. त्यांचं मत उदाहरणार्थ शरद पवार साहेब आहेत, आमचे हायकमांड राहुलजी आहेत, मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत. या स्तरावर जे काही निर्णय होईल, जे काही सीट शेअरिंग होईल, तो सर्वांना मान्य राहील. आता आपापल्या पक्षासाठी काही वक्तव्य करावे लागतात आणि ते केले जातात आणि ते करणं गरजेचंही असते कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी असे वक्तव्य होतात. छगन भुजबळ म्हणाले की मी नाशिकमधून लोकसभा लढवणार होतो, परंतु माझा अपमान झाला त्यामुळे मी लढलो नाही. नाही, आता ते कोणी अपमान घेतले केला तर भुजबळ साहेबांना विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची. त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्यांनी अपमान केलंय त्याच्या विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं. निलेश लंके यांना गजा मारण्याचे गुंड आहे पुण्याचे, त्यांनी भेट घेतल्याची माहिती देतात. मला माहित नाही, मी माहिती घेऊन सांगेल. बीजेपी ने कहा उद्धव ठाकरे को हिंदू के वोट नहीं मिले, मुसलमान के वोट. वो इसका मतलब हिंदू उनके साथ में नहीं है, बीजेपी के साथ पराजय हुआ है. तो अगर हिंदू के वोट उनको मिलते तो पराजय क्यों होता? इसका स्पष्ट अर्थ है कि उनका पराजय में हिंदू उनके साथ में नहीं है. जहां जहां राम का वास था वहां वहां उनका पराजय हुआ है. त्याचाच अर्थ असा आहे की हिंदू आणि प्रभू रामचंद्रांनी भारतीय जनता पक्षाला नाकारलं आहे. ते जर उद्धव ठाकरेकडे बोट दाखवत असतील तर ते चुकीचं आहे. प्रकरणी जे अजित पवारांना क्लीन चिट मिळाली त्यात आता अण्णा हजारे यांनी याचिकाच दाखल केलेली आहे. त्यामुळे आता या सगळ्या घटनेचा काय अर्थ घ्याल? कारण 2 दिवस आधी संघानं देखील असं म्हटलं होतं की अजित नाही, आता एवढे सगळे महाघोटाळे महाराष्ट्रात देशात झाले त्यावेळेस अण्णा हजारे बोलतील अशी अपेक्षा होती. ठीक आहे, त्यांनी त्यावेळेस बोलले नाहीत. आज जर ते बोलत असतील तर त्यांना पक्षात घेतलं, उपमुख्यमंत्री केले, अनेक भ्रष्ट लोकांना घेतला. त्यावेळेस जर अण्णा हजारे उठून बसले असते तर आज मात्र अनेक भ्रष्टाचारांना आणि सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार, मागच्या 5 वर्षामध्ये अनेक मंत्र्यावर गंभीर आरोप होते. ते आरोप अनेक मंत्र्यावर होते. भारतीय जनता पक्षातील जवळपास 10 मंत्र्यावर आरोप होते. त्यावेळेस अण्णा हजारे बोलले असते तर कदाचित भ्रष्टाचारांना आळा घालता आला असता. परंतु आज जे बोलले ते त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणू की अण्णा हजारे आता झोपी गेलेले जागे झालेत याचा आनंद आहे. बावनकुळे म्हणाले की महाविकास आघाडीला मत